सर्वांना शरणार्थी शिवप्रभात। आज आपण शरण अल्लमप्रभू यांचे वचन पाहणार आहोत। तर ते वचन आपल्याला माहिती आहे, अल्लमप्रभू हे अनुभव मंडपाचे प्रथम अध्यक्ष आहेत आणि त्या ठिकाणी अल्लमप्रभू हे जगामध्ये पूर्ण ज्ञानवंत म्हणून त्या काळामध्ये ओळखले जायचे आणि त्यांच्या माध्यमातून जे काही वचन पुढे आलेले ते आपण पाहूयात। लिंग न जाणता अन्य जाणोनी फल नसे, लिंग जाणल्यास अन्य जाणोनी फल नसे, सर्व कारण लिंग बनूनी लिंग जाणोनी लिंग संग करूनी त्या सुख संगात डोलेन गुहेश्वरा। तर या ठिकाणी शरण अल्लमप्रभू म्हणत आहेत की लिंग न जाणता अन्य जाणून फल नसे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी लिंग जाणल्यास अन्य जाणून फल नसे, म्हणजे लिंग जाणलं नाही म्हणजे जे काही आपलं इष्टलिंग आहे ते जाणलं नसल तर ती अन्य जाणून ते व्यर्थ आहे, त्याला काही त्यामध्ये फळ आपल्याला मिळणार नाही। लिंग जाणल्यास अन्य जाणून फल नसे, लिंग कारण लिंग बनूनी लिंग जाणूनी। या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, सर्व कारण लिंग बनूनी लिंग जाणूनी, म्हणजे या ठिकाणी सर्व कारणांचं मूळ, सर्वांचं मूळ हे इष्टलिंग आहे। आपण इष्टलिंग साधना करून इष्टलिंग योग करून त्या ठिकाणी आपलं जे काही आचरण पद्धती सुधारू शकतो। त्यानंतर लिंग जाणूनी जे काही इष्टलिंग आहे ते इष्टलिंग काय आहे हे सुरुवातीला आपण जाणलं पाहिजे, आणि लिंग संग करून त्या सुख संघात डोलेन गुहेश्वरा। जे काही लिंग संघ आहे म्हणजे इष्टलिंग योग आहे, शिवयोग आहे, त्याचा संघ करून कंटिन्युअस आपण मित्रांपेक्षाही जास्त, आजूबाजूच्या लोकांपेक्षाही जास्त त्या ठिकाणी लिंग संघ करणाऱ्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे। लिंग संघ करून त्या सुख संघात डोलेन गुहेश्वरा। बघा, आपल्या लिंगायत धर्माचं तत्वज्ञान हे पूर्णपणे इष्टलिंग शिवयोगाभोवती त्या ठिकाणी इष्टलिंग शिवयोगावरती त्या ठिकाणी या ठिकाणी चिंतन झालेलं आहे, आणि इष्टलिंग शिवयोग हा खूप महत्वपूर्ण आहे। या वचनावरून आपल्याला महत्व लक्षात येतं। इष्टलिंग जर जाणलं नसेल आणि अन्य कितीही जाणलं आपण तर त्याला काही कारण नाही, काही अर्थ नाही, कारण ह्या मागे जे काही विज्ञान आहे, ह्या मागे जे काही चिंतन आहे, ह्या मागचा जो काही शरणांचा अभ्यास आहे तो परिपूर्ण आहे। शरणांनी जो काही अभ्यास चिंतन मंथन केलेलं आहे ते परिपूर्ण करून त्या ठिकाणी हे वचन आणलेलं आहे, म्हणजे असं सहज त्या ठिकाणी बोललेलं आहे किंवा सहज तत्वज्ञान मांडलेलं आहे असं नाही, पूर्णपणे आचरण करून सत्य जाणून वास्तव जाणून हे पुढे आणलेलं आहे। त्यामुळे लिंगायत धर्मामध्ये आपल्या जे काही विविध कायक जाती आहेत, वाणी, तेली, माळी, कुष्टी, जंगम, या 18 पगड पूर्ण दक्षिण भारतातल्या जाती या ठिकाणी या कायक जाती या लिंगायत धर्मामध्ये येतात। तर इष्टलिंग धारणा, आता आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये बसवण्णा जे होते, महात्मा बसवण्णा हे भारताचे ज्यावेळेस विविध अंग त्या ठिकाणी वेगवेगळे राज्य घराणे होते त्या ठिकाणी, तर दक्षिण भारतातलं जे काही मोठं बिज्जळ राजघराणं होतं त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर बसवण्णा राहिलेले आहेत। प्राईम मिनिस्टर म्हणजे छोटं पद नाही ते, तर प्राईम मिनिस्टर बसवण्णा होते, आणि त्यावेळेस त्यांनी राजकीय त्यांचं जे काही कार्य होते त्यासोबतच ते सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली होती, आपल्याला माहिती आहे। तर ज्यावेळेस ते मंगळवेढ्याला सुरुवातीला गेले, शिक्षण वगैरे त्यांचं कुडल संगमला झाल्यानंतर, तर मंगळवेढ्याला गेल्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरामध्येच त्या ठिकाणी चर्चा चिंतन मंथनाला विविध समाज बांधवांना बोलवून, म्हणजे भारतीय विविध सर्व समाजातले बांधवांना बोलून त्या ठिकाणी चर्चा चिंतन मंथन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावरती होत असे। तर त्या चर्चा चिंतन मंथनातूनच त्या ठिकाणी पुढं चिंतन होत होत त्या ठिकाणी अनुभव एकमेकांचा शेअर करत करत एका विशिष्ट टप्प्यावरती बसवण्णा गेलेले आहेत, आणि त्या ठिकाणी ते अनुभव मंडप आपल्याला माहिती आहे। नंतर त्यांची ज्यावेळेस बदली बसव कल्याण येथे झाली त्या ठिकाणी ते अनुभव मंडप खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेला आहे। तर त्याचा पाया हा कुडल संगम आहे, महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे महात्मा बसवण्णा यांची, आणि त्यानंतर बसव कल्याणमध्ये क्रांतीचं शिखर आहे। तर हे आपल्याला माहिती आहे। तर बसवण्णा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिले, बसवण्णा सकाळी 3 वाजता 4 वाजता उठायचे लवकर, त्या ठिकाणी इष्टलिंग शिवयोग करावयाचे। त्यानंतर दिवसभर आपलं जे काही कायक आहे त्या कायकामध्ये 2 प्रकार आहेत। सकाळी उठल्यानंतर सकाळी 6 ते 9, 10च्या आसपास ते शेती, स्वतःच्या 40 एकर शेतीमध्ये शेती करावयाचे, शेती पाहावयाचे। त्यानंतर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ते प्राईम मिनिस्टर म्हणून बिज्जल राजाच्या राजवाड्यामध्ये पूर्ण राज्याचा कारभार पाहत असत। त्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासून पुढं 7 वाजेपर्यंत पूर्णपणे अनुभव मंडप त्या ठिकाणी चालत असे, आणि संध्याकाळी 7 वाजता सर्वांना प्रसाद असे। तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं
बसवांना यांनी काय ओळखलं होतं, तर त्या काळामध्ये काय गरज होती. आज 21वे शतक आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचं जग आहे, आधुनिक जग आहे. तर आजची जी गरज आहे ती गरज त्या काळातही होती आणि त्या काळातली जी गरज आहे ती आज सुद्धा आहे. म्हणजे प्रश्न पूर्णपणे मिटलेले नाहीत. पण बसवांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण समता, स्वातंत्र्यता, बंधुता, लोकशाही मार्गाने पूर्णपणे चेंज केलेलं आहे. कशा पद्धतीनं, तर बसवांना यांनी ओळखलं होतं माणसाला त्या काळामध्ये पोटाला अन्न मिळत नसे, लोक उपाशी म्हणत होते. तर सर्वात अगोदर त्यांनी प्रसादाची व्यवस्था, दासोहाची व्यवस्था केली, म्हणजे पोटाला अन्न, आलेल्या व्यक्तीला अन्न देणे. नंबर 2 सर्वात महत्वाचं म्हणजे बसवांना प्राईम मिनिस्टर असल्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शक्ती होती, पॉवरफुल त्यांच्याकडे पद होतं. त्यामुळे ते प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार, निवडीनुसार काम देत असत. आज बघा आपल्याला माहिती आहे रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे. बरेच व्यक्ती हे शिकलेले आहेत पण त्यांना रोजगार मिळत नाही, मिळाला तर त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. तर बसवांना सर्वात अगोदर सुरुवातीला जो व्यक्ती येत असत त्याला प्रसाद, नंबर 2 त्याला काय त्याचे जे काही आवडीचं त्याच्या क्षमतेनुसार त्याला काम देत असत. तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याला जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे, इष्टलिंग समतेचं प्रतीक आहे, हे पूर्ण युनिव्हर्स, इनफायनाईट युनिव्हर्स आहे. फिजिक्समध्ये मी बऱ्याच वेळेस तुम्हाला चर्चा करत असताना म्हणतो, फिजिक्समध्ये ही कन्सेप्ट आहे इनफायनाईट युनिव्हर्स, मल्टी युनिव्हर्स. त्याचा थोडासा आपण युट्यूबवरती अभ्यास करावा किंवा सायन्सचे विविध पुस्तकं वाचून, मॅगझिन्स वाचून आपण समजून घेऊ शकता. हे इनफायनाईट युनिव्हर्स आहे, ही जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं, त्या इनफायनाईट युनिव्हर्सचं 12 एलिमेंटचं प्रतीक म्हणजे हे इष्टलिंग आहे. इष्टलिंग हे निर्गुण निराकाराचं प्रतीक आहे. ते साकार जरी असलं इष्टलिंग, तर त्या साकाराच्या माध्यमातून निर्गुण निराकाराला उपलब्ध व्हायचं. आपलं सबकॉन्शियस ब्रेन याला ऍक्टिव्ह करायचं आहे, शांत व्हायचं आहे, समाधानी व्हावयाचा आहे. मेडिटेशनचा एक प्रकार आहे तो योग आहे, जो की आपला रोग, कुठलाही रोग असेल, शरीराचे विकार असतील ते कमी होतातच, त्यासोबतच त्या ठिकाणी मन शांत होतं. जगातला एकमेव योग आहे ज्यामुळे आरोग्य सुधारतं. हा इष्टलिंग शिवयोग फक्त लिंगायतांपुरता मर्यादित नसून प्रत्येक व्यक्तीने, भारतातले असो किंवा विदेशातला, हा इष्टलिंग शिवयोग करणे खूप आवश्यक आहे. इष्टलिंग शिवयोगाविना हे लिंगायत तत्वज्ञान असेल किंवा हे विश्व असेल ते अधुरे आहे, हेच या वचनाचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात अल्लम प्रभू, लिंग न जाणता अन्य जाणुनी फल नसे. लिंग जाणल्यास अन्य जाणुनी फल नसे. बघा, लिंग न जाणता अन्य जाणून फल नाही. लिंगाला अगोदर जाणलं पाहिजे, इष्टलिंगाला आपल्या जाणलं पाहिजे. लिंग संकल्पना जे विश्व चैतन्य, विश्व हे लिंग संकल्पना, त्याला जाणलं पाहिजे. त्याचं प्रतीक इष्टलिंग आहे. त्या साधनेच्या माध्यमातून आपले द्वेष, लोभ, माया, मत्सर हे शून्य करून शांत, समाधानी, प्रेमळ व्यक्ती सुरुवातीला उपलब्ध करून घ्यावायचा आहे. आपल्या स्वतःतला शिव जाणवायचा आहे. लिंग न जाणल्यास अन्य जाणुनी फल नसे. लिंगच जाणलं नाही, अन्य कितीही जाणलं तर त्याचं काही फळ नाही, त्याचा काही तेवढा म्हणावा तसा उपयोग नाही. सर्व कारण लिंग बनवणी, लिंग जाणुनी, लिंग संग करुनी, त्या संग सुखात डोलेन गुहेश्वरा. बघा, जर आपण प्रत्यक्षात हे चिंतन, चर्चा वगैरे ठीक आहे, पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण इष्टलिंग शिवयोग करू तर तो एक वेगळाच आनंद आहे. माझं मत आहे की आपण ज्या टायमाला चाल सकाळी उठल्यानंतर अगोदर आपण थोडंसं फ्रेश वगैरे व्हा किंवा विभूती वगैरे धारण करून डायरेक्ट आपण इष्टलिंग शिवयोगाला बसावे. जर आपल्याला वेळ मिळत असेल तर दुपारी सुद्धा आपण 5-10 मिनिट इष्टलिंग शिवयोग करू शकतो. आणि संध्याकाळी 7 वाजता आपण घरच्यांसोबत, सर्व परिवारासोबत सामूहिक इष्टलिंग शिवयोग करावा, अनुभव मंडप त्या ठिकाणी घ्यावा. आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये परिवर्तन करावायचं असेल की विचारधारा ही विज्ञानवादी, लोकशाहीवादी, लोककल्याणवादी, लिंगायत तत्वज्ञान, अनुभव मंडप विचारधारा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारासाठी अनुभव मंडप रोज सातत्याने कमीत कमी अर्धा तास घ्यावा लागेल. आणि त्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करून एकमेकांमध्ये संवादाचं त्या ठिकाणी वातावरण ठेवू शकतो. आणि सुट्टीच्या दिवशी महिन्यातून एक वेळेस आपण आपल्या समाजातील लोकांसाठी, आपल्या राहत्या गावातील लोकांसाठी त्या ठिकाणी अनुभव मंडप चालू करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे बसव कल्याण या ठिकाणी आपण नुकताच मासिक अनुभव मंडप सुरू केलेला आहे. त्या मासिक अनुभव मंडपासाठी आपण त्या ठिकाणी, आपण ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्यामधून एक कमीत कमी गाडी घेऊन 4 माणसं घेऊन त्या ठिकाणी यावायचं आहे. म्हणजे काही विशिष्ट जे काही आपले तत्वज्ञान, आपलं जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला एक विशिष्ट दिशा देण्यासाठी आपल्या सर्वांचा बघा, आपले बरेच शरण म्हणतात, शरण संघ महत्वाचा आहे, अनुभव मंडप महत्वाचा आहे. त्याशिवाय आपल्या जीवनाला, असं नाही की फक्त आपण चळवळीच करतोय, आपल्या जीवनाला गती येण्यासाठी, आपल्या परिवाराला चांगलं सुख संपन्नता आपल्या तत्वामुळे मिळालेली आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला जो काही व्यक्ती आचरण करतो ते
त्याला सुखसंपन्नता मिळते. ह्या सर्व गोष्टींना गती देण्यासाठी, स्वतःचं आचरण बदलण्यासाठी त्या ठिकाणी आपली एक जबाबदारी आहे. बसवण्णांचं तत्वज्ञानच हे स्वतःसोबत आपल्या परिवाराला बदलणं आणि ह्या देशातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवणं, हे बसवण्णाचा मार्ग आहे. स्पिरिच्युअल, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, लिटरेचर ह्या सर्व अंगाने बसवण्णा यांनी 770 शरण यांनी क्रांती केलेली आहे, ते आपल्याला माहिती आहे. तर याला एक विशिष्ट दिशा देण्यासाठी आपण आपल्या राहत्या गावामध्ये प्रत्येक रविवारी अनुभव मंडप किमान 1.5 तासाचा तरी घ्यावा. त्यानंतर आमचा लातूर अनुभव मंडप हा सातत्यानं चालू आहे. त्यानंतर बसव कल्याण येथे आपण मासिक अनुभव मंडप सुरू केलेला आहे. बसवण्णा यांच्या राहत्या महामनीमध्ये आपण पहिला अनुभव मंडप घेतला. वेगवेगळ्या राज्यातून 40 ते 50च्या आसपास शरण आले होते आणि त्या ठिकाणी एकदम योग्य रीतीनं अतिशय चांगला अनुभव मंडप झालेला आहे. आणि त्यानंतर आता पुढला अनुभव मंडप आपण लवकरच मी त्याची डेट आपल्याला सांगेल. तर आपण प्रत्येक जिल्ह्यातून त्या ठिकाणी यावायचं आहे. प्रत्येक संघटनचा व्यक्ती, प्रत्येक जातीचा व्यक्ती, प्रत्येक धर्माचा व्यक्ती जोडण्याचं तत्वज्ञान हे आपलं लिंगायत तत्वज्ञान आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक जग ह्या दोघाला समोर ठेवून, ह्या आपल्या भारत भूमीतले प्रश्न समोर ठेवून आपल्याला या ठिकाणी पुढे जावायचं आहे. आणि त्या पद्धतीनं आचरण करून आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी शिवत्व जे काय आहे, शिवतत्व, या शिवतत्वाचा प्रचार प्रसार करायचा आहे. बघा, बसवण्णा यांचा सर्वात महत्वाचा संदेश हा अनुभव मंडप आहे. गाव तेथे अनुभव मंडप, घर तेथे शरण, गाव तेथे शरण, गाव तेथे जंगम, हे मूळ तत्व आहे आपलं. आणि हे जंगम शरण कोण असतो आपल्याला सांगायची गरज नाही. तरी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ते सांगितलेलं आहे. आपण जसं जसं पुढे जात जाऊ त्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टींवरची चर्चा करूयात. तर आणखीन एक आपले विविध शरण आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये. तर मंजुनाथ सिल्लोई नावाचे एक शरण आहे धारवाडच्या आसपास. तर ते रोज सातत्यानं पहाटे 3 वाजता इष्टलिंग शिव करतात, दुपारी करतात, सायंकाळी. म्हणजे शैव परंपरेमध्ये ते वाढले. सावर शिवाला ते रोज सायंकाळी त्याबद्दल हे अनुभव सांगत असतात आणि मी त्या ठिकाणी शेअर पण करत असतो. आपण त्याचा फायदा घ्यावा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बसव कल्याणात आपण महिन्यातून एक वेळेस येण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने आपण चळवळीला दिशा देऊयात. आणि आता पुढचा महत्त्वाचा मुद्द्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि महानगरपालिका अशा विविध इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये येत आहेत. तर आपला जो काही विचारवादी माणूस आहे तो आपल्या धर्माचा असो किंवा नसो, पण तो परिवर्तनवादी असावा, तो लोकांचा विचार करणारा असावा, तो लोकशाहीवादी असावा. या पद्धतीनं तो संसदेमध्ये, लोकसभेमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं जे काही आपले लिंगायत विचारधारेचे व्यक्ती आहेत, लिंगायत व्यक्ती आहेत, त्यांना तर आपण निवडून देऊच, पण ते काही विविध जाती धर्माचे बांधव आहेत त्यांना सुद्धा आपण सपोर्ट करणं. आणि भारत देशामध्ये जी काही लोकशाही आपली बसवण्णा यांनी 12व्या शतकामध्ये निर्माण केली, ती लोकशाही पाहूनच वेगवेगळ्या देशामध्ये निर्माण झाली. आणि त्यानंतर एक आपल्या 20व्या शतकामध्ये ती लोकशाही पुढे आलेली आहे. जी संसद आपली आज आहे त्या संसदेमध्ये बघा, मी बऱ्याच जणांना एक मुद्दा म्हणला होता की बसवण्णा यांनी जी काही लोकशाही सुरू केली आणि आजची 21व्या शतकातली लोकशाही, तर खूप म्हणजे थोडा डिफरन्स जाणून येत आहे. कसा, तर त्या ठिकाणी 12व्या शतकातल्या लोकशाहीमध्ये 770 सभासद होते, जे आपण आज त्यांना खासदार म्हणतो. तर त्यांचं आचरण, त्यांचा विचार, त्यांचं परिवर्तन हे खूप ग्रेट आहे. पण आजच्या संसदेमध्ये पाहत असता ते दिसून येत नाही त्या पद्धतीनं. तर त्या पद्धतीनं देशाला पुढे नेण्यासाठी, जगत कल्याण करण्यासाठी बसवण्णांचं तत्वज्ञान जे काही सगळ्या जाती धर्मासाठी महत्वाचं आहे, असं नाही की फक्त लिंगायतांसाठी ते दिलेलं आहे, विश्वासाठी दिलेलं एकमेव तत्वज्ञान आपल्याला म्हणता येईल. पूर्ण जगाचं कल्याण करण्यासाठी जे काही तत्वज्ञान आहे ते लिंगायत तत्वज्ञान, त्याला आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि त्या ठिकाणी त्या संसदेमध्ये जे काही विविध आमदार, खासदार जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने लोकशाही मजबूत करण्याचं काम आपण येणाऱ्या काळातून करूयात. सर्वांना शरणार्थी.